हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अमोल चेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या नवीन लेक्चरमध्ये. आज 24 जानेवारी 2023. आज आपण आजचे करंट अफेअर्स बघणार आहे. एक तर माहिती आहे का, आत्ताच एक बातमी आली आहे की नेपाळमध्ये अर्थक्वेक झाला, म्हणजे भूकंप झाला आहे. तर त्याच्या रिलेटेड ज्या काही अपडेट्स येतील, बातम्या येतील, ते मी तुम्हाला सांगेलच करंट अफेअर्सच्या अपकमिंग जे सेशन्स होतील आपतील त्याच्यात. तर त्याच्यावर आपण चर्चा करूच. पण आज आपल्याला बऱ्याच महत्त्वाच्या काही गोष्टींवर नजर टाकायची आहे. जसं पहिले तर भारत त्या हॉकीच्या वर्ल्ड कपच्या बाहेर पडला, म्हणजे आपण हारलो न्यूझीलंडशी. न्यूझीलंड एक अशी टीम राहिली आहे ज्यांनी आपल्याला क्रिकेटच्या वर्ल्ड कपमधून बाहेर काढलं आहे आणि आता हॉकीच्याही वर्ल्ड कपमधून आपल्याला बाहेर काढलं त्यांनी. तर त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. त्याच्यानंतर एक खूप महत्त्वाचा लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड देण्यात आला आहे. पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या नावाने तो अवॉर्ड देण्यात येतो, त्याच्यावर चर्चा करू. आणि इतरही बरेचशा मुद्दे आहेत ज्यांच्यावर आज आपण डिस्कशन करणार आहे. तर लेट अस स्टार्ट विथ दी करंट अफेअर्स ऑफ 24 जानेवारी 2023. काय आहे सगळ्यात पहिला मुद्दा? सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे तो आहे हॉकीच्या वर्ल्ड कपशी रिलेटेड. आपण बरेचदा याच्यावर आता चर्चा केली आहे की हॉकीचा वर्ल्ड कप भुवनेश्वर आणि राऊरकेला या दोन सिटीजमध्ये सुरू आहे ना. या दोन्ही शहरांमध्ये जो वर्ल्ड कप होतोय त्याच्यात भारत हा पूल डी मध्ये होता. मी एक दोन दिवस आधीच्या सेशनमध्ये तुम्हाला पूल टेबल दाखवला होता, ज्याच्यात आपण इंग्लंडच्या खाली होतो, बरोबर. आता क्वार्टर फायनलमध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न आपले चालू होते आणि त्याच्यात असं झालं की न्यूझीलंडसोबत आपली मॅच होती. मॅचमध्ये काय झालं की 3-3 पहिले तर आपण लीड करत होतो, मग न्यूझीलंडनी कमबॅक केला. 3-3ची आपली बरोबरी झालीच होती. 3-3 गोल दोन्ही टीमचे झाले होते आणि 3-3 गोल झाल्यामुळे काय झालं की आपल्याला टाय ब्रेकरमध्ये जावं लागलं. पण टाय ब्रेकरमध्ये आपण गोल कन्व्हर्ट करू शकलो नाही. न्यूझीलंडनी ते चांगले केले आणि त्याच्यामुळे स्टडन डेथ ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये शेवटी 5-4नी न्यूझीलंडनी भारताला हरवलं. तो 5-4 किंवा 4-5नी आपण हरलो असं म्हणताय. 5-4नी न्यूझीलंडनी भारताला हरवलं आणि त्याच्यामुळे भारताचं आव्हान 2023च्या हॉकी वर्ल्ड कपमध्ये आता संपुष्टात आलाय. तो वी विल नॉट बी प्लेइंग एनी मोर मॅचेस इन दी ग्रुप स्टेजेसच्या. आता एक मॅच बाकी आहे बहुतेक, पण नंतर आपण क्वार्टर फायनल सेमीफायनल इथे पोहोचणार नाही आहे. तर ही एक मोठी धक्कादायक बातमी, निराश करणारी बातमी एक आहे. ठीक आहे, चलायचं आता नेक्स्ट पॉईंटवर जाऊ. नेक्स्ट मुद्दा काय आहे? काल आपण बोललो होतो न्यूझीलंडच्या प्राईम मिनिस्टर बद्दल. न्यूझीलंडच्या ज्या प्राईम मिनिस्टर, सगळ्यात यंग प्राईम मिनिस्टर ज्या होत्या, जेसिंडा ॲडर्न, या जेसिंडा ॲडर्न यांनी रेझिग्नेशन दिलं. त्यांनी म्हटलं की माझ्याकडनं आता काम होत नाही आहे, तर त्यांनी रिझाईन केलं. लेबर पार्टीकडनं त्या प्राईम मिनिस्टर होत्या आणि तेव्हा हे पण तुम्हाला सांगितलं होतं की आता इलेक्शन जे आहे न्यूझीलंडमध्ये ते ऑक्टोबरमध्ये आहे. अशा केसमध्ये आता जानेवारीत जेव्हा त्यांनी रेझिग्नेशन आपलं समोर दिलं तेव्हा ऑक्टोबरपर्यंत कोण लीड करेल हा एक मोठा प्रश्न तिथे होता. तर लेबर पार्टीमध्ये एक नाव सध्या खूप चर्चेत आहे. असं होऊ शकतं की तेच कदाचित नवीन प्राईम मिनिस्टर बनतील न्यूझीलंडचे. यांचं नाव आहे क्रिस हिपकिन्स. यांचं नाव आहे क्रिस हिपकिन्स. क्रिस हिपकिन्स हे ॲक्च्युली सध्या क्रिस हिपकिन्स सध्या पोलीस एज्युकेशन आणि पब्लिक सर्व्हिस या 3 फील्डमध्ये ते मिनिस्टर आहे. मिनिस्टर ऑफ पोलीस, मिनिस्टर ऑफ एज्युकेशन पण आहे आणि मिनिस्टर ऑफ पब्लिक सर्व्हिस पण आहे. 3 महत्त्वाचे डिपार्टमेंट्स, मिनिस्ट्रीज त्यांच्याकडे आहे. इतकंच नाही तर आता आपण जेव्हा म्हटलं की जेसिंडा ॲडर्न यांनी कोविडच्या काळामध्ये न्यूझीलंडमध्ये खूप चांगलं काम केलं, तर ॲक्च्युली ज्यांनी ग्राउंडवर काम केलं होतं ते क्रिस हिपकिन्स होते. तर यांची खूप प्रशंसा झाली आणि म्हणजे घरोघरी यांचं नाव झालं क्रिस हिपकिन्सचं. आणि त्याच्यामुळे ही नवीन जी जबाबदारी देण्यात येत आहे ती देण्यात येत आहे क्रिस हिपकिन्स यांना. आता 8च महिन्यासाठी हे प्राईम मिनिस्टर राहतील, जरी राहिले तरी 8-9 महिने जे काही असेल. प्रयत्न असा राहील क्रिस हिपकिन्सचा की या 7-8 महिन्यांमध्ये काही नवीन चेंजेस आणण्याचा प्रयत्न करायचा. यांच्या नावाची चर्चा सुरू आहे असं म्हटलं मी. हे अजून प्राईम मिनिस्टर झाले नाही आहे न्यूझीलंडचे. काय होईल आता की यांना पहिले हे करावं लागेल, म्हणजे लेबर पार्टीनी फॉर्मल अनाउन्समेंट करावं लागेल की आमचे नवीन जे प्राईम मिनिस्टर असतील ते क्रिस हिपकिन्स आहे. मग फॉर्मली जेसिंडा ॲडर्न या रेझिग्नेशन सबमिट करतील. त्यांनी रेझिग्नेशन देणार असं सांगितलं, अजून दिलं नाही आहे. तर रेझिग्नेशन देतील आणि नंतर मग हे ट्रान्सफर ऑफ पॉवर होईल फ्रॉम जेसिंडा ॲडर्न टू क्रिस हिपकिन्स. तर हे नाव लक्षात ठेवा, क्रिस हिपकिन्स मे बी दी प्राईम मिनिस्टर ऑफ न्यूझीलंड इन कमिंग फ्यू डेज.
ठीक आहे, क्लिअर हा मुद्दा. चलायचा नेक्स्ट पॉइंटवर. चलो, नेक्स्ट पॉइंट आहे एक अपॉइंटमेंटशी रिलेटेड महत्वाची अपॉइंटमेंट आहे. IAMAI म्हणजे इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया म्हणतात त्याला. बरेचदा आपण या ऑर्गनायझेशनची चर्चा केलेली आहे. इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया, IAMAI. ठीक आहे, तर ही एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. ठीक आहे ना, जे ऑनलाईन आणि मोबाईल व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेसची जी इंडस्ट्री आहे या सगळ्या ऑर्गनायझेशन्सला रिप्रेझेंट करणारी, म्हणजे मोबाईल कंपनीज ज्या असतात त्यांच्यानंतर व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस ज्या ऑनलाईन प्रोव्हाइड केल्या जातात यांच्यासाठी एक ऑर्गनायझेशन पाहिजे जी लॉबिंग करू शकते किंवा जे एक सगळी संस्था म्हणून नाव लोकांच्या समोर ठेवू शकते किंवा काय चेंजेस व्हायला पाहिजे हे सजेस्ट करू शकते. अशी ऑर्गनायझेशन आहे इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया. तर याच्यात आता संजय मोहन यांची अपॉइंटमेंट झाली आहे ॲज दी चेअरपर्सन, है ना. चेअरपर्सन कशाचे? पण ट्रॅव्हल टेक कमिटीचे. तर यांच्या वेगवेगळ्या कमिटीज असतात, त्याच्यात एक ट्रॅव्हल टेक कमिटी आहे, त्याचे चेअरपर्सन म्हणून कोणाची निवड झाली आहे? संजय मोहन यांची. संजय मोहन सध्या कोण आहे? तर हे CTO आहे, चीफ टेक्निकल ऑफिसर, चीफ टेक्नॉलॉजिकल ऑफिसर आहे मेक माय ट्रिप इंडियामध्ये. MMT सगळ्यांनी ऐकलाय ना, मेक माय ट्रिप. तर मेक माय ट्रिप इंडियाचे चीफ टेक्नॉलॉजिकल ऑफिसर संजय मोहन यांना आता ट्रॅव्हल टेक कमिटी जी आहे इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाची, त्याचं चेअरपर्सन म्हणून यांची अपॉइंटमेंट झाली आहे. तर ही एक अपॉइंटमेंट आहे, लक्षात ठेवा. चेहरा लक्षात ठेवा, गो MMT म्हणजे हे लक्षात ठेवा, MMT इज फॉर मेक माय ट्रिप. तर इथनं ते आले आहे. ठीक आहे, चलायचं पुढे नेक्स्ट अपॉइंटमेंटवर. हां, तर ही तर अपॉइंटमेंट होती. आता आपण वायनाडबद्दल चर्चा करणार आहे. वायनाड माहिती आहे का कोणाची कॉन्स्टिट्युएन्सी आहे? इथनं कोण निवडून आलेला आहे? राहुल गांधी हे वायनाडमधनं निवडून आले. पहिले अमेठीमधनं यायचे, मग स्मृती इराणी तिथनं उभ्या जेव्हा राहिल्या तेव्हा राहुल गांधींना असं वाटलं की या सीटचं काही नक्की नाही, म्हणून त्यांनी वायनाडवरनं पण आपलं पत्र दाखल केलं होतं. तिथून ते निवडून आले सुद्धा. अमेठीमध्ये स्मृती इराणी जिंकल्या. आपण हे 2019च्या इलेक्शन्सबद्दल बोलतो आहे. तर वायनाडचे हे सांसद आहे. या वायनाडमध्ये काय झालं की हे भारतातलं पहिलं असं डिस्ट्रिक्ट बनलं आहे. इट हॅज बिकम दी फर्स्ट डिस्ट्रिक्ट टू प्रोव्हाइड बेसिक डॉक्युमेंट्स टू ऑल ट्रायबल पीपल. सगळ्या ट्रायबल पीपलला बेसिक डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड करणारं हे भारतातलं पहिलं डिस्ट्रिक्ट बनलं आहे. आता हे विषय काय आहे एक्झॅक्टली हे समजून घेऊ. बेसिक डॉक्युमेंट्स म्हणजे काय असतात? आधार कार्ड, त्याच्यानंतर वोटर ID झालं तुमचं, रेशन कार्ड झाले, है ना, त्याच्यानंतर इन्शुरन्स सारख्या गोष्टी झाल्या, बर्थ सर्टिफिकेट, डेथ सर्टिफिकेट, बँकेचे पासबुक, हे अगदी बेसिक डॉक्युमेंट्स आहेत. आणि बऱ्याचशा ट्रायबल पीपलकडे खूपच ग्रामीण भागात जिथे ट्रायबल लोक राहतात तिथे हे बेसिक डॉक्युमेंट्सही नसतात. कोविडच्या वेळेस असं झालं की बऱ्याच लोकांना ज्या सरकारने सुविधा पुरवल्या होत्या ना त्या सुविधा मिळाल्याच नाही. याचं कारण होतं की ते व्यक्ती तर एक्झिस्ट करत होता पण त्याच्याकडे डॉक्युमेंट्सच नव्हते किंवा कधी त्यांनी डॉक्युमेंट्स बनवले नाही. मग याच्यासाठी वायनाडच्या डिस्ट्रिक्ट ऑफिसनी काय काम केलं की त्यांनी एक कॅम्पेन रन केला. या कॅम्पेनचं नाव लक्षात ठेवण्याची आपल्याला गरज आहे. कॅम्पेन रन केला, कॅम्पेनचं नाव आहे अक्षय बिग कॅम्पेन फॉर डॉक्युमेंट डिजिटायझेशन. अक्षय बिग कॅम्पेन फॉर डॉक्युमेंट डिजिटायझेशन. आणि या कॅम्पेनमध्ये याला म्हणतात ABCD कॅम्पेन, ABCD. तर अक्षय बिग कॅम्पेन फॉर डॉक्युमेंट डिजिटायझेशन हे कॅम्पेन वायनाड डिस्ट्रिक्ट अथॉरिटी जी आहे त्यांनी रन केलं. 26 वेगवेगळे कॅम्प्स घेतले आणि या कॅम्प्स थ्रू जितके ट्रायबल लोक होते त्यांना सगळ्यांना बेसिक त्यांच्याजवळ डॉक्युमेंट्स राहील याची काळजी त्यांनी घेतली. त्याच्यामुळे भारतातला पहिला असा जिल्हा बनला आहे वायनाड. कुठला आहे? केरळमधला, की ज्याला वायनाड हा केरळमध्ये. तर पहिला असा जिल्हा बनला आहे की जिथे सगळ्या ट्रायबल लोकांकडे बेसिक डॉक्युमेंट्स आता आहेत. ठीक आहे, तर असंच काहीतरी आपण पण म्हणजे महाराष्ट्रातही व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आपल्याकडे पण ट्रायबल पॉप्युलेशन खूप आहे आणि बऱ्याच लोकांकडे अजून पण बेसिक डॉक्युमेंट्स नाहीत. ठीक आहे, चलायचं पुढे नेक्स्ट मुद्द्याकडे जाऊ. नेक्स्ट मुद्दा आहे एक अजून अपॉइंटमेंटशी रिलेटेड. कोणाची अपॉइंटमेंट झाली आहे आणि कुठे झाली आहे? तर विषय आहे हा अपॉइंटमेंट झाली आहे DGCA मध्ये. DGCA आठवतं का? आपण कुठे बघितलं होतं? DGCA आपण बघितलं होतं जेव्हा
एअरपोर्ट्सची आणि एअरलाइन्सची OTP रँकिंग आली होती. OTP म्हणजे ऑन टाइम परफॉर्मन्स. तर ही DGCAने केली होती. DGCAचा अर्थ आहे डायरेक्टरेट ऑफ सिव्हिल एव्हिएशन. काय म्हणतात त्याला? डायरेक्टरेट ऑफ सिव्हिल एव्हिएशन, DGCA. भारतात जेवढं पण एव्हिएशन होतं हे सगळं रेग्युलेट करण्याचं काम जे करतं हे DGCA करत असतं. DGCAचे जे हेड आहे, आत्ता जे हेड होते असं म्हणू आपण त्यांना, त्यांचं नाव आहे अरुण कुमार है ना. जे आता हेड होते ते आता नवीन त्यांना रिप्लेस करून जे आलेले आहे त्यांचं नाव असणार आहे विक्रम देवदत्त. तर हे जे आहे आपल्याला इथे जे दिसत आहे यांचं नाव आहे विक्रम देवदत्त. आणि विक्रम देवदत्त हे आता DGCAचे डायरेक्टर जनरल असणार आहे. डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनचे नवीन डायरेक्टर जनरल कोण असा प्रश्न विचारला तर नाव लक्षात ठेवा, विक्रम देवदत्त. ठीक आहे. हे याच्या आधी एअर इंडिया ॲसेट होल्डिंग लिमिटेड या कंपनीचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम करत होते. पण आता हे अरुण कुमार यांना रिप्लेस करणार आहे. अरुण कुमार तसंही DGCA मध्ये डायरेक्टर जनरलचं पद 2019 पासून सांभाळत होते. तर आता 4 वर्ष यांना कंप्लीट झाले. नवीन व्यक्ती आले आहे विक्रम देवदत्त. नाव लक्षात ठेवा. फोटो इथे तुम्हाला दिलाच आहे लक्षात राहण्यासाठी. ठीक आहे. चलेंगे नेक्स्ट पॉइंटवर. चलो, पराक्रम दिवस. काल बोललो ना पराक्रम दिवस. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची बर्थ ॲनिव्हर्सरीला भारतात आपण पराक्रम दिवस म्हणून सेलिब्रेट करतो. तर या पराक्रम दिवसच्या जेव्हा सेलिब्रेट करतो तेव्हा बरेचसे कार्यक्रम घेतले जातात. तर एक महत्त्वाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रम काय, पूर्ण नावच चेंज करून टाकले आयलँड्सचे. विषय काय आहे तो समजून घेऊ. अंदमान अँड निकोबार आयलँड्स. या अंदमान निकोबार आयलँड्समध्ये खूप सारे आयलँड्स आहेत. तर यांना नवीन नावं द्यायचं भारत सरकारने ठरवलं. आता नावं द्यायचे कोणाचे हा प्रश्न होता. तर याच्यासाठी 21 परमवीर चक्र अवॉर्डीज यांना सिलेक्ट करण्यात आलं. भारताचा सगळ्यात मोठा डिफेन्समधला जो सन्मान आहे त्याला आपण म्हणतो परमवीर चक्र है ना. सगळ्यात मोठं बलिदान जे देशासाठी दिलं आहे ज्या लोकांनी त्यांना आपण परमवीर चक्र देऊन सन्मानित करतो. या आत्तापर्यंत परमवीर चक्र 21 जवानांना देण्यात आलं आहे. 21 लोकांना हे परमवीर चक्र आतापर्यंत देण्यात आलं आहे. त्याच्यामुळे 21 आयलँड्सचे नावं या परमवीर चक्रांनी सन्मानित लोकांच्या नावावर आता देण्यात आले. तर ही एक खूप महत्त्वाची बातमी आहे. प्रश्न असा येऊ शकतो की अंदमान आणि निकोबारमध्ये 21 आयलँड्सचे नावं जे देण्यात आले हे कुठले अवॉर्डीजच्या नावावर देण्यात आले. तर तेव्हा लक्षात ठेवा परमवीर चक्र अवॉर्डीजच्या नावावर देण्यात आले आहे. ठीक आहे. आय होप हा मुद्दा एकदम क्लिअर झाला असेल. 1947 पासून आपण परमवीर चक्र देतो आहे आणि 21 लोकांना आतापर्यंत परमवीर चक्र देण्यात आले. 21ही लोकांच्या नावाने आता आयलँड्स असणार आहे अंदमान आणि निकोबारमध्ये. चांगला निर्णय आहे गव्हर्नमेंटचा. यांनी काय होईल की यांनी जे लोक तिथे जातात, टुरिस्ट जातात म्हणा, त्यांना टुरिस्ट जातात हे तर आहेच, याच्याशिवाय तिथे जे लोक राहतात त्यांना अजून इन्स्पिरेशन मिळेल भारतासाठी देशासाठी काहीतरी चांगलं करण्याची. ठीक. आय होप हा विषय एकदम क्लिअर झाला असेल. नेक्स्ट पॉईंटवर जाऊ आता आपण. नेक्स्ट पॉईंट आहे इंडियन नेव्हीच्या एक मेगा एक्झरसाइजची. मेगा एक्झरसाइज म्हणजे इट इज लिटरली अ मेगा एक्झरसाइज. मेगा का म्हणतो आहे आपण, कारण इंडियन नेव्हीनी जरी ऑर्गनाईज केली असली तरी याच्यात इंडियन आर्मी आणि इंडियन एअरफोर्स या तिघांनी पण भाग घेतला. आणि हे कुठे झालं तर हे झालं काकीनाडामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये. ठीक आहे. काकीनाडा आंध्र प्रदेश इथे 6 दिवसाचा मेगा एक्झरसाइज झाली आहे. आता जसं आपण म्हटलं की एक्झरसाइज जर झाली तर लक्षात ठेवायचं की याचं नाव काय आहे आणि ही एक्झरसाइज कधी झाली. तर एक्झरसाइजचं नाव आहे एम्फेक्स. एक्झरसाइजचं नाव आहे एम्फेक्स 2023 आणि झाली कधी तर 17 जानेवारीपासून 22 जानेवारीपर्यंत ही एक्झरसाइज झाली. बरोबर आहे. आंध्र प्रदेशच्या बाजूला आपण जसं म्हणतो ना इंडियन ओशन आहे. इंडियन ओशनमध्ये असं म्हटलं जातं की हे आपलं बॅकयार्ड आहे. इंडियन नेव्हीचं बॅकयार्ड आहे म्हणजे हे आपलं घर अंगणवाला विषय आहे. पण याच्यात चायनाचा डॉमिनन्स खूप जास्त वाढत चालला आहे आणि त्याच्यामुळे इंडियन नेव्हीला आता फक्त इंडियन नेव्हीलाच तिथे काम करून चालणार नाही. त्याला आर्मीचा, एअरफोर्सचा दोघांचीही साथ सोबतीची गरज पडणार.
त्याच्यामुळे ही एक मोठी महत्त्वाची एक्झरसाइज आहे. 6 डे एक्झरसाइज. नाव विसरू नका. नाव आहे एम्फेक्स 2023. 17 जानेवारीपासून 22 जानेवारीपर्यंत झाली. इंडियन नेव्हीनी तर पार्टिसिपेट केलंच, याच्या व्यतिरिक्त इंडियन आर्मीनी आणि इंडियन एअरफोर्सनी सुद्धा यांची साथ इथे दिली आहे. ठीक, क्लिअर हा विषय एम्फेक्स 2023 लक्षात राहील. चलायचं पुढे. चलो, आता आहे बँकिंग. बँकिंगमध्ये एक अवॉर्ड देण्यात आला आहे. आपण बरेचसे अवॉर्ड्सची तशी चर्चा करत राहतो, पण हा एका स्मॉल फायनान्स बँकेला अवॉर्ड मिळाला आहे. अवॉर्ड कोणता आहे, कुठल्या बँकेला मिळाला, लेट अस हॅव अ डिस्कशन ओव्हर इट. तर एक अवॉर्ड आहे ज्याचं नाव आहे इन्क्लुझिव्ह फायनान्स इंडिया अवॉर्ड. इन्क्लुझिव्ह फायनान्स इंडिया अवॉर्ड याचा उद्देशच आहे की अशा बँकांना अवॉर्ड द्यायचा की ज्या बँका फायनान्शियल इन्क्लुजनच्या फील्डमध्ये खूप महत्त्वाचं काम करतात. नाव वर्ड हा लक्षात ठेवा. जे नवीन विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी नवीन वर्ड आहे फायनान्शियल इन्क्लुजन. सध्या फायनान्शियल इन्क्लुजन. आता फायनान्शियल इन्क्लुजन हा विषय काय आहे? फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे अशा पद्धतीने अशी एक सिस्टीम की ज्याच्यात जे लोक आतापर्यंत या फायनान्शियल सिस्टीमच्या बाहेर राहिलेले आहे त्यांना सगळं फायनान्शियल सिस्टीममध्ये आणायचं. म्हणजे जसं जनधन अकाउंट उघडले होते तेव्हा काय केलं होतं की अशा लोकांचे बँकेचे अकाउंट उघडण्यात आले की ज्यांचे कधीच बँकेचे अकाउंट नव्हते, किंवा BSBDA म्हणतो आपण, है ना, नो फ्रिल्स अकाउंट असतात, म्हणजे झिरो बॅलन्स अकाउंटही चालू शकतात. असे अकाउंट्स उघडणे जेणेकरून अशा लोकांना बँकिंगच्या सिस्टीममध्ये आणता येईल, फायनान्शियल सिस्टीममध्ये आणता येईल, जे लोक फायनान्शियल नेटच्या बाहेर आहे. सध्या एखादा लेबर आहे जो कॅश फोर्स घेतो आणि कॅशमध्येच काम करतो, त्याचं कधी बँकेच्या खात्याची त्याला गरज पडली नाही, पण जर त्याचं बँकेचं खातं असलं तर त्याला सरकारकडनं ज्या येणाऱ्या सुविधा असतात, जे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आपण म्हणतो, DBT होतं, याचा सगळ्यांचा फायदा होतो. तर त्याचं अकाउंट असणं आवश्यक आहे. तर अकाउंट उघडायचं कुठे? बँकेतच उघडणार आहे. याच्यासाठी बँका बऱ्याच प्रयत्न करत असतात आणि ज्या बँका फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये खूप चांगलं काम करतात त्यांना हा अवॉर्ड देण्यात येतो. समजलं? इन्क्लुझिव्ह फायनान्स अवॉर्ड कुठल्या ऑर्गनायझेशन्सला देण्यात येतो? जे फायनान्शियल इन्क्लुजनच्या फील्डमध्ये महत्त्वाचं काम करतात. आता हा कोणाला देण्यात आला? तर हा देण्यात आला आहे इसाफ बँकेला. ESAF. इसाफ ही स्मॉल फायनान्स बँक आहे, बरोबर. यांचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत, जसं इसाफ धनश्री आहे, इसाफ उद्योग, LACDP, बरेचसे प्रोजेक्ट आहे. यांचे जे CEO आहे त्यांचं नाव लक्षात ठेवाल, K. पॉल थॉमस, MD आणि CEO आहे इसाफ बँकेचे. यांनीच हा अवॉर्ड रिसीव्ह केला. छोटा मोठा कुठेतरी प्रश्न येईल की इन्क्लुझिव्ह फायनान्स अवॉर्ड हा कुठल्या बँकेला देण्यात आला? नाव लक्षात ठेवा, इसाफ, ESAF. ठीक आहे, क्लिअर विषय. फायनान्शियल इन्क्लुजन मुद्दा कळला का? कळला ना? म्हणजे अशा लोकांना फायनान्शियल सिस्टीममध्ये आणणे की जे सध्या फायनान्शियल सिस्टीमच्या बाहेर आहे त्यांना म्हणतात फायनान्शियल इन्क्लुजन. चलायचं नेक्स्ट पॉईंटवर. चलो, नेक्स्ट पॉईंट. अरे खूप महत्त्वाचा विषय आहे, अवॉर्ड्स. 26 जानेवारीच्या परेडमध्ये आपण बरेचदा लहान मुलांना पाहतो. रिपब्लिक डे परेडमध्ये हे जे लहान मुलं असतात ते असतात राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेता. याला अवॉर्ड जो असतो याचं नाव आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार. हे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रेसिडेंटच्या हस्ते देण्यात येतात. अनाऊन्स होतात पहिले आणि नंतर ज्या विजेत्यांना हे मिळतं, ज्या मुलांना हे अवॉर्ड्स मिळतात त्या मुलांना रिपब्लिक डे परेडमध्ये पण आपण बघतो. काय विषय आहे जरा समजून घेऊ. तर भारताच्या ज्या राष्ट्रपती आहे द्रौपदी मुर्मू यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दिले. 2023चे हे राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आले आणि 11 मुलांना हे देण्यात आले. 11 लहान मुलांना. वयगट जे असतं याचं ते 5 ते 18 वर्षापर्यंतचं असतं. तर 5 ते 18 वर्षापर्यंतचे हे मुलं आहे, असे 11 मुलं आहेत. वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये अवॉर्ड देण्यात आले. जसं आर्ट अँड कल्चरचं एक आहे, ब्रेव्हरीची एक कॅटेगरी आहे, इनोव्हेशन आहे, स्कॉलेस्टिक आहे, सोशल सर्व्हिस आहे, स्पोर्ट्स आहे. अशा 6 वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये हे अवॉर्ड्स देण्यात येतात. या अवॉर्ड्समध्ये यावर्षी काही महत्त्वाचे अवॉर्ड्स, 1-2च तुम्हाला अवॉर्ड सांगतो मी महत्त्वाचे. जसं पहिले तर हे जाणून घेऊ की हे अवॉर्ड दिले कुठे गेले. हे अवॉर्ड दिले गेले विज्ञान भवनला,
5 ते 18 वर्षाच्या कॅटेगरीच्या मुलांना दिले जातात. 11 मुलं याच्यासाठी सिलेक्ट करण्यात आले, ज्याच्यात 6 मुलं आहे आणि 5 मुली आहे ना. आता याच्यात तुम्हाला काही सांगायचे होते, 2 नावं महत्वाचे. जसं रोहन बहीर नाव आहे, रोहन रामचंद्रन बहीर असं या मुलाचं नाव आहे. आता या मुलांनी एक बाई भांडे घासत होती की कपडे धुत होती आणि ती नदीत पडली. तर ती नदीत पडल्यामुळे ह्या मुलांनी सरळ नदीत उडी मारली आणि त्या बाईला वाचवलं. तर रोहन बहीर याला ब्रेव्हरीसाठी राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर एक मुलगा आहे ज्याचं नाव आहे आदित्य सुरेश. तर आदित्य सुरेश हा एक रिनाऊंड सिंगर झालाय. 500च्या वर शोज यांनी केले आहे सिंगिंगचे. पण लहानपणापासूनच एक खूप मोठा आजार आहे जो बोन डिसऑर्डर आहे त्याच्यात. म्हणजे हा जो मुलगा दिसतो ना तुम्हाला इथे, बोन डिसऑर्डरमुळे चालू शकत नाही, व्हीलचेअरवर चालतो, पण गाणं इतकं सुंदर म्हणतो की आज त्याचे 500च्या वर शोज भारत आणि भारताच्या बाहेर झाले आहेत. तर असे काही विद्यार्थी भारतातनं, विद्यार्थी नाही म्हणत मी, असे काही मुलं मुली भारतातनं सिलेक्ट केले जातात आणि यांना राष्ट्रीय बाल पुरस्कार दिला जातो. आणि नंतर याच मुलांना आपण रिपब्लिक डे परेडमध्ये पण बघतो. ठीक, तर किती मुलांना मिळाला हा प्रश्न येऊ शकतो. 11 मुलांना मिळालेला आहे. ठीक, चलायचं पुढे, नेक्स्ट पॉइंटवर जायचं. चलो, नेक्स्ट विषय आहे एक महत्वाचा अवॉर्ड बद्दलच. पुन्हा पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची आपण बासुरी कित्येकदा ऐकलेली आहे. आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्याबद्दल अजून सांगण्याची काही गरज नाही. मला असं वाटतं यांचं नावच सफिशियंट आहे. पंडित हरिप्रसाद चौरसियाच्या नावांनी एक लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड देण्यात येतो. आणि या वर्षीचा जो पंडित हरिप्रसाद चौरसिया लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड आहे तो देण्यात आला आहे डॉक्टर प्रभा अत्रे यांना. डॉक्टर प्रभा अत्रे या एक रिनाऊंड सिंगर आहे. किराणा घराण्यातनं आले आहे असं म्हणतात. किराणा घराण्याची गायकी ते गातात असं म्हणणं आहे. किराणा घराण्यातनं आल्या म्हणजे किराणा घराणा ते फॉलो करतात. आणि पण त्यांच्यावर बऱ्याचशा वेगवेगळ्या टीचर्सची पण छाप दिसते असं त्यांचं म्हणणं आहे. तर इंडियन वोकलिस्ट आहे. पुण्यात यांचा जन्म झाला होता आणि खूप मोठ्या वोकलिस्ट आहे. एकदा तर यांनी 2016 मध्ये 11 वेगवेगळ्या पुस्तकांचं, म्हणजे 11 वेगवेगळ्या म्युझिकवर लिहिलेल्या पुस्तकांचं इनॉग्रेशन केलं होतं, लॉन्च केला होता 11 पुस्तकांचा स्टेजवरनं. तर रेकॉर्ड आहे त्यांच्या नावावर. तर त्यांना हा लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड देण्यात आला. ह्या ज्या आहे यांचं नाव खाली जो फोटो दिसतोय, खाली फोटो आहे डॉक्टर प्रभा अत्रे यांचा. यांना लाईफ टाईम अचीवमेंट मिळाला, लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळाला. आणि ज्यांच्या नावावर देण्यात आला ते पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा फोटो वर आहे. ठीक, क्लिअर हा विषय. हा अवॉर्ड कोणाच्या हस्ते देण्यात आला तर महाराष्ट्राचे जे चीफ मिनिस्टर आहे आपले एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा अवॉर्ड देण्यात आला. क्लिअर, चलायचं पुढे नेक्स्ट मुद्द्यावर. चलो, नेक्स्ट बातमी आहे आता पंजाबशी. स्कूल्स, पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची सरकार आहे. शाळा, एज्युकेशन हा नेहमीपासून त्यांचा खूपच महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे. अशा केसमध्ये तिथले जे चीफ मिनिस्टर आहेत त्यांनी शाळा डेव्हलप करण्यासाठी एक नवीन प्रोग्राम सुरू केला आहे. आणि त्या प्रोग्रामचं नाव काय? त्या प्रोग्रामचं नाव आहे स्कूल्स ऑफ एमिनन्स. म्हणजे पंजाब सरकार आता वेगवेगळ्या नवीन स्कूल्स ऑफ एमिनन्स लॉन्च करणार आहे. आता भगवंत मान जे तिथले चीफ मिनिस्टर आहे यांनी म्हटलं की आधी पण पंजाब स्कूलिंगच्या आणि एज्युकेशनच्या फील्डमध्ये पुढे होताच, पण कागदावरच होता बा. आता आम्ही ॲक्च्युली याला खरोखर पुढे नेणार आहे. आणि याच्यासाठी यांनी 117 स्कूल्स ऑफ एमिनन्स नवीन लॉन्च करायचा ठरवलं आहे. किती? 117. आणि या 117 स्कूल्स किती वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट्समध्ये होणार आहे? 23 वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट्समध्ये हे 117 स्कूल्स ओपन होणार आहे, स्कूल ऑफ एमिनन्स. वेगळं काय असेल हे जरा बघण्याची वाट पाहावं लागेल आपल्याला. पण यांचं म्हणणं असं आहे की कॉन्व्हेंटमध्ये जे मुलांना पाठवल्या जातं त्या क्वालिटीचं एज्युकेशन बा आपण या गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये मुलांना देऊ, जेणेकरून त्यांना एक प्रॉपर कॉम्पिटिटिव्ह वातावरण मिळेल आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये पण ते चांगलं करू शकेल. मुलांना आजकाल
मुलांना काय पालकांना सुद्धा मेजर प्रश्न असतो की शाळामध्ये काय होतं माहीत नाही, पण ते नीट JEEची तयारी झाली पाहिजे. एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. आजच आता माझी मुलगीच लहान आहे, इथे समोर बसली आहे, मगापासून खूप माकड झाळे कळते आहे, पण तर तिची ॲडमिशन आत्ता एका शाळेत घेतली मी, आणि माझ्या मित्रांनी दुसऱ्या शाळेत त्यांच्या मुलाची ॲडमिशन घेतली, आणि तिथे त्यांना असं सांगण्यात आलं की 5वी पासूनच त्यांच्या मुलाला नीट आणि JEEसाठी तयार करण्यात येईल. म्हटलं इतक्या लहान वयात आपण कसं काय मुलांना नीट आणि JEEसाठी तयार करायचं, पुढे त्यांनी काय करायचं काय नाही करायचं त्यांनी ठरवावं, है ना. तर अशा प्रकारचं एन्व्हायरमेंट शाळांमध्ये आजकाल आला आहे. तर इथे पण तोच विषय जरा दिसतो आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या काही शाळा आहेत त्यांना मार्टियर्सचं आणि जे नॅशनल लीडर्स, मार्टियर्स म्हणजे शहीद जे लोक झाले आहेत ते, आणि अशा लोकांच्या नावं जे नॅशनल लीडर्स होते आपले, अशा लोकांच्या नावं या शाळांना देण्यात येणार आहे, अशी अनाउन्समेंट भगवंत मान यांनी केली आहे. तर स्कूल्स ऑफ एमिनन्स वाली स्कीम कुठल्या स्टेटमध्ये लॉन्च झाली तर नाव लक्षात ठेवा, पंजाबमध्ये झाली आहे, आणि भगवंत मान जे चीफ मिनिस्टर आहे पंजाबचे यांनी लॉन्च केली. ठीक आहे, चलायचं नेक्स्ट पॉईंटवर. नेक्स्ट विषय आहे आता आसामशी रिलेटेड. आसाममध्ये चराईदेव मैदान म्हणून एक खूप प्रसिद्ध जागा आहे. चराईदेव तर डिस्ट्रिक्ट आहे तिथे चराईदेव मैदान म्हणून आहे. आता हे मैदान म्हणतो आपण, म्हणजे ते मैदान म्हणतात, आपण मैदान म्हणू शकतो. हा काय विषय आहे इथे चराईदेव मैदान याला? चराईदेव मैदान हे एका वेळेस म्हणजे अहोम नावाचं साम्राज्य होतं. हे अहोम जे किंग्स होते ना, अहोम, ठीक आहे ना, हे अहोम जे किंग्स होते म्हणजे अहोम साम्राज्य होतं, हे 1229 CE मध्ये होतं, सुरू झालं होतं. सुखापा नावाचे त्यांचे एक राजा होते, यांनी हे साम्राज्य उभं केलं. म्हणजे पहिले तर सुरू केलं, नंतर खूप मोठं साम्राज्य झालं हे. आणि यांनी 600 वर्षांपर्यंत ब्रह्मपुत्राची जी व्हॅली आहे पूर्ण आसामचा पूर्ण भाग नॉर्थ ईस्टचा, इथे यांचं राज्य होतं. किती? 600 वर्ष, म्हणजे जवळपास 1800 पर्यंत, 1837 पर्यंत यांचं राज्य तिथे होतं. तर इतकं मोठं आणि इतक्या लॉंग टर्म राहिलेलं राज्य, याची जी पहिली कॅपिटल होती ती होती चराईदेव. तर या चराईदेवमध्ये काय करायचे ते, तिथे यांचे असं म्हटलं जातं की ॲन्सेस्ट्रल गॉड्स तिथे राहतात, आणि त्याच्यामुळे त्यांनी तिथे आपले जे राजा आणि राण्या होत्या यांचे बरियल ग्राउंड्स तिथे बनवले. म्हणजे तिथे त्यांना ते गाडायचे आणि तिथे ते पिरॅमिड्स तयार करायचे. अशा पिरॅमिडसारखं बघा, हे असं पिरॅमिड तिथे ते तयार करायचे. इथून आत गेल्यानंतर, वरून तर हे नुसतं एक पिरॅमिड दिसतं, पण आत गेल्यावर तिथे वेगवेगळे चेंबर्स आहे, म्हणजे खोल्यांसारख्या खोल्या लिटरली तिथे. तर हे चेंबर्स तिथे तयार केले. अशा खूप सारे पिरॅमिड्स तिथे आहेत. त्याचा ते ज्या एरियामध्ये आहे त्याला म्हटलं जातं चराईदेव मैदान. यांना लोक तिथे पिरॅमिड्स ऑफ आसाम म्हणून पण ओळखतात. दे आर ऑल्सो कॉल्ड पिरॅमिड्स ऑफ आसाम. आता हे चराईदेव मैदान चर्चेत का बरं आहे? कारण भारत सरकारने चराईदेव मैदानला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटसाठी नॉमिनेट केलं आहे. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटच्या 21 जागा भारतात आहे सध्या. याच्यातली एकही जागा नॉर्थ ईस्टमध्ये नाही. एकही जागा नॉर्थ ईस्टमध्ये नाही आहे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये. खरंच का नाही आहे का नॉर्थ ईस्टमध्ये? असं काही आहे, पण आतापर्यंत ते युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये नाही आलं आहे. आता ते आलं पाहिजे, याच्यासाठी गव्हर्नमेंट प्रयत्न करते आहे. तर म्हणून हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये आसामच्या चराईदेव मैदानचं नाव यायला पाहिजे, याच्यासाठी भारत सरकार प्रयत्न करते आहे. त्याच्यासाठी त्यांना नॉमिनेट करण्यात आलेलं आहे. आसामचे जे चीफ मिनिस्टर आहे हिमंत बिस्वा शर्मा यांनी याच्याबद्दल डिटेल माहिती दिली. कोणाची प्लेस आहे? इट इज असोसिएटेड विथ अहोम कम्युनिटी. अहोम साम्राज्य होतं, आता अहोम कम्युनिटीसाठी ते एक सेक्रेड ग्राउंड आहे, कारण तिथे त्यांच्या राजांना राण्यांना सगळ्यांना पुरल्या गेलं होतं. ठीक, क्लिअर? हा विषय समजला? चलायचा नेक्स्ट पॉईंटवर. चलो, नेक्स्ट जो विषय आहे आणि आजचा शेवटचा विषय तो आहे आजचा दिवस 24 जानेवारी, इंटरनॅशनल डे ऑफ एज्युकेशन. याच्याबद्दल आपण कालच चर्चा केली होती. आज 24 जानेवारीला इंटरनॅशनल डे ऑफ एज्युकेशन पण आहे, आणि तो यावर्षी जो डेडिकेट करण्यात आला आहे तो अफगाण गर्ल्स अँड विमेनला डेडिकेट करण्यात आला आहे, कारण तिथे तालिबान शासन आल्यापासून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं आहे. पण दुसरा जो आहे
आजचा दिवस तो आहे नॅशनल गर्ल चाइल्ड डे. नॅशनल गर्ल चाइल्ड डे आपण 2008 पासून सेलिब्रेट करतोय आणि भारताच्या आपल्या ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आहे ना, स्कीम्स रिलेटेड टू फिमेल एज्युकेशन, स्कीम्स रिलेटेड टू हेल्थ, न्यूट्रिशन, या सगळ्या त्यांच्यापर्यंत मुलींपर्यंत पोहोचावा. 2 मेन ऑब्जेक्टिव्ह आहे याचे. पहिला तो ऑब्जेक्टिव्ह हा आहे की अवेअरनेस स्प्रेड करण्याची गरज आहे की मुलींच्या बाबतीत खरंच इनइक्वॅलिटी आहे सोसायटीमध्ये आणि त्याला बदलण्याची गरज आहे. दुसरं, खूप साऱ्या राईट्स आहे मुलींचे जे त्यांना फक्त मुलगी असल्यामुळे मिळत नाही, तर असे राईट्स त्यांना मिळावे. त्याच्यानंतर फिमेल एज्युकेशनचं इम्पॉर्टन्स, हेल्थ आणि न्यूट्रिशन. बरेचदा फिमेलच्या हेल्थकडे आणि न्यूट्रिशनकडे सगळ्यात जास्त दुर्लक्ष करण्यात येतं. तर फिमेल एज्युकेशन, न्यूट्रिशन आणि हेल्थ याच्याकडे अजून लक्ष देण्याची गरज आहे. याच्यासाठी नॅशनल गर्ल चाइल्ड डे हा 24 जानेवारीला आपण सेलिब्रेट करतो. 2008 पासून आपण सेलिब्रेट करत आहे. कुठलीच अजून ऑफिशियल थीम सरकारने याची अनाऊन्स केली नाही. आता दिवस गेला म्हणजे आताही काही थीम अनाऊन्स होणार नाही. ठीक, तर हे होते आजचे सगळे महत्त्वाचे मुद्दे, सगळे टॉपिक्स. आय होप तुम्हाला सगळे मुद्दे समजले असतील. काही डाऊट्स असतील तर नक्की विचारा. थँक्यू व्हेरी मच.